नमस्कार. पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीबद्दल एक खूप मोठी आणि खरं तर एक महत्त्वाची अपडेट आहे. जर आपण या भरती प्रक्रियेत असाल तर हे बदल जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण शासनाने मुलाखतीसाठीचे नियम आता पूर्णपणे बदलले आहेत. तर नेमके काय आहेत हे नवीन नियम आणि याचा निवड प्रक्रियेवर कसा परिणाम होणार आहे, चला आपण हेच सविस्तरपणे समजून घेऊया. सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांनाच पडलाय तो म्हणजे या नवीन नियमांमुळे शिक्षक भरतीची मुलाखत प्रक्रिया खरंच जास्त पारदर्शक होणार आहे का? म्हणजे ती अधिक वस्तुनिष्ठ होईल का? जे कोणी शिक्षक म्हणून आपलं करिअर घडवू पाहत आहेत त्यांच्यासाठी हे बदल समजून घेणं फार फार महत्त्वाचं आहे. ओके, तर हे बदल कुठून आले? तर हा बदल आलाय 2 एप्रिल 2026च्या एका नवीन शासन निर्णयातून, म्हणजे GR मधून. आणि याच GR नुसार आता मुलाखतीसोबत जी पदभरती होणार आहे त्यासाठी एक स्टँडर्ड म्हणजे एक प्रमाणित मार्किंग सिस्टम वापरली जाणार आहे. तर आपण जे काही पुढे पाहणार आहोत ते याच अधिकृत माहितीच्या आधारावर असणार आहे. बरं, पण पहिला प्रश्न हा येतो की ही नवीन सिस्टीम आणायची गरजच का पडली? म्हणजे जुन्या पद्धतीत असं काय होतं की हे बदल करावे लागले? चला याच्या मुळाशी जाऊया. आता हे बघा, हे खूप महत्वाचं आहे. हे वाक्य थेट त्या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेतूनच घेतलेलं आहे. यात सरकार स्वतः काय म्हणतंय की जी जुनी पद्धत होती त्यातून उमेदवारांच्या पात्रतेचं, त्यांच्या क्षमतेचं म्हणा, योग्य मूल्यमापन होत नव्हतं. आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप टाळून, म्हणजे कोणाच्याही वैयक्तिक मताचा प्रभाव न पडता एकदम ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं मूल्यमापन व्हावं आणि त्यातून जो सगळ्यात पात्र उमेदवार आहे त्याची निवड व्हावी, हाच या बदलामागचा मुख्य हेतू आहे. चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया. ही नवीन प्रणाली नेमकी काम कशी करते? तर या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे एक 100 गुणांचं सूत्र. ह्याच सूत्रावरून ठरणार आहे की उमेदवाराची निवड कशी होणार. बघूया हे सूत्र काय आहे. हा चार्ट पाहिल्या पाहिल्या एक गोष्ट अगदी लख्खपणे स्पष्ट होते, ती म्हणजे आता निवड प्रक्रियेचा सगळ्यात मोठा आधार काय असणार आहे. बघा, 100 गुणांपैकी तब्बल 75 गुण म्हणजे 75% वेटेज हे फक्त आणि फक्त टेट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या स्कोअरला दिलाय. याचा सरळ अर्थ आहे की या परीक्षेचं महत्त्व आता प्रचंड प्रचंड वाढलं आहे. चला आता हीच विभागणी या टेबलमध्ये आणखी स्पष्टपणे बघूया. सगळ्यात जास्त 75 गुण आहेत टाईट स्कोअरसाठी. त्यानंतर व्यावसायिक पात्रतेसाठी आहेत 8 गुण, शैक्षणिक पात्रतेसाठी 7 गुण आणि शेवटी मुलाखत आणि शिकवण्याच्या कौशल्यासाठी 10 गुण. असं हे एकूण 100 गुणांचं गणित आहे. आता आपण यातला प्रत्येक घटक जरा खोलात जाऊन समजून घेऊया. तर मग हे 75 गुण मोजणार कसे? फार सोपं आहे. उमेदवाराला TITच्या 200 मार्कांच्या परीक्षेत जेवढे गुण मिळतील त्यांचं रूपांतर 75 गुणांमध्ये केलं जाईल. म्हणजे थोडक्यात तुमच्या TIT स्कोअरला थेट 75% महत्त्व दिलं गेलं आहे. याला अजून सोपं करून समजून घेण्यासाठी आपण थेट GR मधलंच एक उदाहरण घेऊ. समजा एका उमेदवाराला 75 पैकी 52.5 गुण मिळाले. पण ते कसे? तर हे गुण आले कुठून? तर त्या उमेदवाराला टाईट परीक्षेत 200 पैकी 140 गुण मिळाले होते. मग त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं? तर 140ला 75ने गुणलं आणि त्याला 200ने भागलं आणि उत्तर आलं 52.5. ह्याच पद्धतीने प्रत्येक उमेदवाराच्या टाईट स्कोअरचं रूपांतर 75 गुणांमध्ये केलं जाईल. आता वळूया व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रतेच्या गुणांकडे. बघा, व्यावसायिक पात्रतेसाठी जास्तीत जास्त 8 गुण आहेत. जर डिस्टिंक्शन असेल तर 5 गुण, फर्स्ट क्लास असेल तर 3 गुण आणि सेकंड क्लास किंवा पास क्लाससाठी 2 गुण. याशिवाय जर तुमच्याकडे उच्च पात्रता असेल म्हणजे हायर क्वालिफिकेशन तर त्याचे अतिरिक्त 3 गुण आहेत. आता शैक्षणिक पात्रतेकडे बघा, इथेही जास्तीत जास्त 7 गुण आहेत. इथेही डिस्टिंक्शनला 5, फर्स्ट क्लासला 3 आणि सेकंड क्लासला 2 गुण आहेत. पण इथे उच्च पात्रतेसाठी वेगळे 2 गुण ठेवण्यात आले आहेत. ठीक आहे, आता आपण त्या 10 गुणांवर येऊया, जे पूर्णपणे मुलाखत आणि प्रत्यक्ष शिकवण्याच्या कौशल्यावर अवलंबून असणार आहेत. या 10 गुणांची सुद्धा विभागणी केली आहे. यातले पहिले 5 गुण हे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आहेत. यामध्ये उमेदवाराचं व्यक्तिमत्व, त्यांचं बोलण्याचं कौशल्य हे तपासलं जाईल. आणि उरलेले 5 गुण हे अध्यापन कौशल्यासाठी म्हणजे टीचिंग स्किल्ससाठी आहेत.
त्यातही विषयज्ञानासाठी 2 गुण, पाठाची तयारी आणि शैक्षणिक साधनांचा वापर कसा करताय यासाठी 2 गुण आणि वर्गात विद्यार्थ्यांना किती सहभागी करून घेताय यासाठी 1 गुण, अशी ही विभागणी आहे. ओके, तर गुणांची विभागणी तर आपण पाहिली, पण याशिवाय सुद्धा काही महत्त्वाचे नियम आहेत जे प्रत्येक उमेदवाराला माहीत असणं गरजेचं आहे. एक महत्त्वाचा प्रश्न. समजा 2 उमेदवारांना सारखेच गुण मिळाले, मग काय? तर अशा वेळेसाठी एक टाय ब्रेकर नियम आहे. सगळ्यात आधी ज्या उमेदवाराचं वय जास्त आहे त्याला प्राधान्य दिलं जाईल. समजा वय पण सारखंच असेल तर मग 12वीचे गुण पाहिले जातील. म्हणजे सगळं काही एकदम स्पष्ट करून ठेवलं आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही नवीन पद्धत लागू कधीपासून होणार? तर लक्षात घ्या, ही नवीन मूल्यांकन प्रक्रिया TIT 2025 पासून सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी आहे आणि त्यानंतरच्या सगळ्याच भरती याच पद्धतीने होतील. म्हणजे याआधीच्या भरती प्रक्रियांवर याचा काहीही परिणाम होणार नाही. तर मग ह्या सगळ्या बदलांचा उमेदवारांसाठी नेमका अर्थ काय आहे? याचा त्यांच्या तयारीवर काय परिणाम होईल? याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा आहे की निवड प्रक्रिया आता जास्त स्ट्रक्चर्ड म्हणजे संरचित आणि पारदर्शक बनवण्याचा प्रयत्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सगळा भर हा टेट परीक्षेतील गुणांवर आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया ही अधिक वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह झाले आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. कागदावर तर ही सगळी सिस्टम खूपच वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक वाटते, बरोबर? पण जेव्हा याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल तेव्हा ही नवीन संरचित प्रक्रिया खरोखरच मानवी हस्तक्षेप कमी करू शकेल का? आणि शिक्षक निवडीमध्ये ती खरी वस्तुनिष्ठता आणू